नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता काव्या परत पारचा रुसवा घालवण्यासाठी देशमुखांच्या घरी आलेली असते. त्याचा रुसवा घालवण्यासाठी ती काही करायला तयार असते. प्रेमासाठी आणि पार्थला मिळवण्यासाठी काही पण करते, पण पार्थचा काही रुसवा जातच नाही. पार्थ तिच्याकडे बघतही नसतो. तोही काय करणार, कारण त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे तो काव्याला बोलतच नसतो. पण काव्या ही खूपच जिद्दी असते आणि ती पार्थचा रुसवा घालवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि पार्थला हसवण्यासाठी नवनवीन आयडिया शोधत असते. तेव्हाच तिला आठवते की उद्या ख्रिसमस आहे. त्यामुळे आता ती ठरवते की मी आता सांता क्लॉज म्हणूनच पार्थला भेटायला जाते, म्हणजे त्यांना मी ओळखू येणार नाही आणि ते माझ्याशी बोलतील. तेवढाच आम्हाला थोडा वेळ तरी भेटेल, असं आता काव्या ठरवते. काव्या आता सगळ्यांना सांगते की मी आता माझ्या आईच्या इथे चाललेली आहे, मी उद्या परत येईल. आता ती मोहित्यांच्या घरी न जाता सांता क्लॉजचा लूक घेऊन ती घरी रात्री परत येते आणि तेव्हा आता त्यांच्या अंगणामध्ये छानपैकी ख्रिसमस डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा काव्या तिथे येते. तिथे पार्थ देखील असतो. आता काव्याने अशा प्रकारे सांता क्लॉजचा लूक घेतलेला असतो की तिथे कोणालाच ती ओळख येत नसते. अगदी पार्थलाही ती ओळखू येत नाही. त्यामुळे आता ती आवाज बदलून त्यांच्या सगळ्यांशी बोलत असते. सगळेजण तिथे असतात. तेव्हा आता ती सगळ्यांना गिफ्ट देते आणि नंतर पार्थला गिफ्ट देते. आता ती गिफ्ट पार्थ त्याच्याकडून घेतो आणि पार्थ मनातच काव्याला खूप मिस करत असतो. त्याला प्रत्येक सणावारात, प्रत्येक सुखदुःखात काव्या त्याच्यासोबत असण्याची सवय झालेली असते. त्यामुळे त्याला आता असं वाटत होतं की काव्या आता माझ्यासोबत असत्या तर किती बरं झालं असतं. सांताक्लॉजसोबत आम्ही दोघांनी खूपच मजा केली असती. तेव्हा तो सांताक्लॉजकडे नीट बघतो आणि तेव्हा त्याला ती ओळख येते. तेव्हा ही फिसकणारी मांजर इथे काय करते? ती तर सांताक्लॉज बनली. आता मात्र तो पूर्ण रुसतो आणि आता काव्या त्याचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करत असते. काय हो बाळा, काय झालं? तुला हे गिफ्ट आवडलं नाही का? सांताक्लॉज कोण तुला दुसरं गिफ्ट देऊ का, असं ती पार्थला म्हणत असते. तेव्हा पार्थ तिच्याशी काही बोलत नाही. ती म्हणते देशमुखांचं बाळ खूपच रुसले वाटतं. तेव्हा आता काव्या त्याच्यासमोर छान असा सांताक्लॉजचा वेशात डान्स करत असते आणि छान असा कॉमेडी डान्स करत असते, जेणेकरून पार्थला हसू येईल. पण पार्थला मनामध्ये खूप हसू आलेलं असतं, पण पार्थ काही चेहऱ्यावर दाखवत नाही. त्यानंतर काव्या मग त्यालाही डान्स करण्यासाठी ओढून घेते. तेव्हा पार्थ जातच नसतो. मग आता काव्या त्याला बळजबरी ओढून घेते आणि त्याच्यासोबत डान्स करत असते. तेव्हा आता पार्थ काही वेळासाठी का होईना, पण त्याच्या दुःखातून, टेन्शनमधून बाहेर निघालेला असतो. काव्यासोबत आनंदित होतो आणि आता काय, काव्या त्याला डान्स करता करता मिठी मारते आणि म्हणते देशमुखांच्या बोक्याचा राग गेला की नाही. तेव्हा पार्थला खूपच हसायला येत असतं, पण पार्थ तेव्हा देखील हसत नाही. आणि तेव्हा काव्या पार्थला म्हणते, पार्थ सोडा ना रुसवा, प्लीज तुम्ही एकदा मला संधी द्या. आपल्या नात्याला, आपल्या प्रेमाला एक तरी संधी द्या, असं ती पार्थला म्हणत असते. तेव्हा आता पार्थ तिचे एफर्ट पाहून त्यालाही कुठेतरी मनामध्ये काव्याला एक संधी द्यावी असं वाटत असतं. आता पार्थ काव्याला पुन्हा एकदा संधी देणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.